श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमो नमः। आईशी एकाची जाती अंधपाता सवेनेती तिने एकत्र येथे मिटे दुःख किती सांगाये। अरे जय बोला जय बोला सिया राम की जय 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 हनुमान की हो जय बोला सिया राम की जय 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 हनुमान की। गौरपुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन ग्रंथ संत सम्राट एकनाथ महाराज उर्वित कथाभाग देणारे संत बाबा राय बसल्यास तुम्हाला साष्टांग नमस्कार करून धन्य आजादीनं संत दर्शनाचा आणि अनंत जन्माचा क्षीण गेला। हरिदेवी म्हणजे एकादशी निमित्त चालू असलेला कार्यक्रम खुजडा या गावामध्ये आता आपली काही ओळख नाही। मी आलो 8ला आणि लागलो आता जवळजवळ 2 वाजता। जे ते काही ओळखीचे लोक असतात ते पुढे निघून जातात। मला एकच म्हणायचं, इंद्र बैसला इमाने इंद्र होता का? म्हणजे ते इंद्र नाही तिथे इमान, आणि जिथे इमान नाही तिथे अप्सरा नाही। फक्त 3 गुणाचं वर्णन आहे। ज्या एका मथाऱ्याला जर 3 पोहर जन्माला आले, 3 नाथ बाबाची शिष्य गावभर बोलून गेले या वहीच्या शेवटच्या तुकड्यामध्ये, एक पहिला पोरगा बाया ठेवणारा, दुसरा पोरगा दारू पिणारा आणि तिसरा पोरगा शेजाऱ्याचे धुरे मोडून वावर फूल मोडून लोकांच्या मुंड्या मोडून पैसे कमावून घरात पुरून ठेवणारा। मग असे 3 जर लोक एका घरात किंवा एका गावात किंवा एका देशात जरी जन्माला आले तर त्या देशामध्ये सुख नावाची अवस्था राहत नाही। मग तो बाई ठेवणारा असो तरी बिमारी एकच, दारू पिणारा जरी असेल तरी बिमारी एकच, आणि पैसा केले गो धन आणि धनासाठी देती प्राण। आणि जे बायकोला लुगडं घेत नाही, पोराला खेळणं घेत नाही, अंगाला बनेल घालीत नाही, अशा 3 बदमाश लोकांचं वर्णन केलं। लोक म्हणजे गुण, तुम्ही म्हणसाल तुम्ही आम्ही, कारण याच्यात यशाही बी नाही, याच्यात इंद्र सुद्धा नाही, फक्त एक भरम आहे। मी जर विचारलं भरत कालाचे ते होतात एकही सांगू शकत नाही। ओरडा खाऊ लागला का? बिलकुल नाही, कारण भरत हे 11 वाजता झोपला। किती वाजता? 11 वाजता। रामायणात 264, किती? 264। महाराष्ट्रात 15 चालतं, त्या बाकी मराठवाड्यात 5। रावणाला बायका 80,000, पोरी किती एकही सांगू शकत नाही, पण रावणाला पोरी आत नाही। अशातलं वर्णन नाही, कारण भावार्थाच्या बाहेर आपण निघालो नाही। भावार्थाच्या हिशोबात सांगतात अरे बाई ठेवणारा सुद्धा वाया गेला, गंजिबा खेळणारा दारू पिणारा सुद्धा वाया गेला, धन ठेवणारा सुद्धा वाया गेला। या बदमाशाईनं बापाचे फित्र सुद्धा घातले नाही। गावाला बोल लागले बोलाय सज्जनाचा अवलंब केला उन्माच्या वेळा पाणी तशा। काही नंदन भरतुंशी विचार करतात, अरे ज्यानं सुंदरची पत्नी अयोध्येमध्ये सोडली, ज्यानं राजाला लात मारली, ज्याला राज्य साधवायचं त्याच्यामुळं कैकेयीच्या तोंडाला काळं लागलं, राजा दशरथ मसनवट्यामध्ये गेला तो भरत। ऐसा त्रीमध्ये माथला। अरे बाया ठेवणाऱ्याला जत्रा कळत नाही, वारी कळत नाही, बाजार सुद्धा कळत नाही, मग त्याला परमार्थही कळत नाही आणि संसार सुद्धा कळत नाही। मग अशा बदमाशाला धरतं येम लोकात सुद्धा जागा नाही, तर स्वर्ग मृत्यू पाताळाचा याने विचार सुद्धा करू नाही। मग हे भटकतच कुठं? तर या जीवाचे 3 प्राणी होतात, एक होते पिशाच, एक होते प्रेत आणि एक होते भूत।
म्हणजे अनेक येवण्यामध्ये जे फिरणारे प्राणी आहेत म्हणून या 3 गुणाला सांभाळा. गुणाचं म्हणणं आहे गावभराचं. एका एका गुणाच्या पाठीमाग एक एक माणूस लागला. लोक म्हणतात दारू त्यानं हे कमावलं त्यानं ते कमावलं. मी असं सांगितलं भाऊ अरे मेलेले मुर्दे छू म्हणल्याच्या नंतर मेलेले मुर्दे उठवण्याचा संजीवनी नावाचा मंत्र सुद्धा दारूमध्ये शुक्राचार्यानं गमावला, ठेवला नाही. म्हणून दारू एवढी वाईट आहे. मग पियाची कवा ज्यावेळेस समुद्र मंथन करायचाय तेव्हा अवघी बॉम्बलत कवाय दारू पिऊन फिरायचं नाही. दारूची गरज कवाय ज्यावेळेस समुद्रामध्ये हाळहाळ विष आम्रत आणि लक्ष्मी आणि मोठमोठे सर्प निघतात त्यावेळेस दारूची गरज आहे. दारू कवाय गरज नाही. म्हणजे या 3 गुणाच्या पाठीमागे लागणाऱ्या लोकांना इहे लोकांमध्ये सुख नाही, पर लोकांमध्ये सुद्धा सुख नाही, यायच्या आजा पंजायला सुद्धा सुख नाही. गावावर अगोदर बोलाय मागच्या पिढीवर चालते, पिढी दर पिढी. मग भरतजी विचार करता आम्ही सूर्यवंशी राजे नेमक आमच्या याच अयोध्या नगरात शिबी नावाचा राजा होऊन गेला आणि त्या शिबी राजाच्या नावाच्या राजानं एक कपूत नावाच्या पक्षाला जागा दिली आणि त्या पक्षाला जागा देत असताना खाणाऱ्या पक्षानं मागितलं देई देई मास मला. हा शिकार माझा आहे. राजाने सांगितलं अरे मला शरण आलाय काय पाहिजे म्हणजे मांस पाहिजे. मग भरत म्हणतात की शिबी राजानं पूर्ण मांस दगडामध्ये टाकलंय. या सूर्यवंशी कुळामधले आम्ही आहोत आणि या सूर्यवंशी कुळामध्ये रुक्मांकन राजा नावाच्या राजानं पोराचं मुंडकं उडवलंय. त्या कुळामध्ये आम्ही आहो. कोण म्हणतात सूर्यवे आणि कोण भरतजी म्हणतात आमच्या सूर्यवंशी कुळाच्या सीमेवरून अशा बदमाशाला जाण्याकरता परवानगी नाही असा या ठिकाणी भरत विचार करते. भाज्यामध्ये भात घातला आणि राम नामांकित बाण काढला. जिकडे तिकडे रामच राम बाणावर ज्याच्या चिन्हे. राम नामांकित बाण काढला धनुष्याला लावला आणि त्याला सांगितलं बाबा दुष्टाचं दळण करायचं बोला. जिकडे तिकडे रामच राम राम विषय झाला. तो भरत म्हणते बाबा सोडितो मी तुला कहाला समोरच्याला मारायला. पण मारायचं कोणाला इमानाचं रक्षण करायचं आणि दुष्टाचं दळण करायचं. जय श्रीराम म्हणले बाण सोडला बोला. जय राम श्रीराम जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सबको दर्शन दे भगवान. राम 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 म्हणून उडान चाललंय. राम नामांकित बाण त्याच्यावर रामाचे चिन्ह हे बाण येऊन पायाला झगडला बोला. बाणाने विचार केला समोरून जाणारा इमानदार आहे बेईमान नाही. सोयरे धैर्य ओळखीत नाही कारण याच्याकडचा न्याय तलवारीच्या धारासारखा आहे. कोण म्हणते बाण आणि याच्या पुढे माझं कपट हा कपट आणि कुकपट. कपटाचे 3 प्रकार आहेत. 3ही प्रकार माझे चालत नाहीत बोला. इथून जर पैसून जातो तर ज्या भाद्रानं जिकडे तिकडे राममय भरत दगड म्हणती राम राम. अरे ज्याच्या आश्रमामध्ये लांडगे शेळ्या उहा काही
आणि सर्पानी मुंगस एकत्र खेळतात रामनामामुळं. तो भरतमात खंडन दुंडन मंडन आणि तिंडन तीन तुकडे करे. इकडे जर मारुती रायाकडे जातो तर मारुती माता सपनशी करून घेत नाही. मग करायचं काय? मधला मार्ग काढला बोला. ज्या बाणावर रामनामाचे चिन्ह आहे ते बाण मनात विचार करतो जाणारा राम भक्त आहे. बरं सुद्धा रामाचा श्री निज भक्त आहे. निज भक्त म्हणायचं कोणाला? बायका सोडले माय बाप सोडले ज्याने सोडिले घरदार. राम माझा राम माझा राम माझा मी रामाचा. ज्याचा विषय राम झालाय अरे त्या भरतानं सोडलंय. मग हनुमान जाऊ देत नाही. मग मधला मार्ग काय? हात जोडणे आणि पाया पडणे. विचार कोण करते? विचार करते की भरताची आधारे आईशी आईशी मध्ये कैसी. या दुष्टाचं दलन करणे. मारुतीला दुष्ट नाही इमानदार आहे. आणि ज्याने रामनामा करता उभं शरीर जाळलंय छाती फाडून दाखवले श्रीराम हनुमंतानं. हा बैमान नाही. एक तर मालकाचंही काम झालं पाहिजे आणि मारुतीला बी विजा झाली पाहिजे. मग बाबाने विचार केला. बाण निघाला आला हनुमंताच्या चरणाजवळ. जवळ आला आणि स्पर्श केला. बोला सज्जनाचे पाय. सज्जन संपले मंडळी. आता सगळे दुर्जन राहिले. सज्जनाचा विचार करू नका. सज्जन संपले. सज्जन कोहत चालले. जोपर्यंत इदूर काका होते तवर बाकी सब तुम्ही दुर्जन हमबी दुर्जन. सज्जन म्हणायचं कोणाला? ज्याच्या घरात अन्न राहत नाही, ज्याच्याकडे पाणी राहत नाही, ज्याच्या बायकोला दोन लुगडे राहत नाही, ज्याला एका धोत्राशिवाय धोतर मिळत नाही त्याचं नाव आहे सज्जन. ज्याला मीठ मिळत नाही खायला कन्यामध्ये टाकायला तो सज्जन संपले. आता केवळ दुर्जन आहे. मग सज्जनाचे पाय धरल्यानंतर आबुजे कोण विचार करते? बाण. स्वर्ग मृत्यू पाताळ 21 स्वर्ग आणि 7 लोक आहे. याच्यामध्ये मला आवेश नावाची अवस्था घडणार नाही असा बाण विचार करू लागला. बोला श्री ज्ञानदेव राम राजा रामचंद्र भगवान की